एक लक्ष द्या, माझा आवाज क्लिअर येतो ना? आता आपण पाहूया डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. पहिलं वाक्य आहे पहा, ही सेड आय लिव्ह इन द सिटी सेंटर. हे वाक्य सिम्पल प्रेझेंटचं आहे, त्यामुळं याच्यामध्ये एक आहे रिपोर्टिंग वर्ब आणि दुसरा आहे रिपोर्टिंग स्पीच. रिपोर्टिंग वर्ब काय आहे? ही सेड. ही सेड साध्या भूतकाळामधलं रिपोर्टिंग स्पीच आहे, रिपोर्टिंग वर्ब आहे, म्हणून इथे दॅट हे कंजंक्शन वापरायचं. दॅट ही सेड दॅट आय लिव्ह इन द सिटी सेंटर. आय म्हणजे कोण? ही. तो म्हणाला की तो शहराच्या मध्यभागी राहतो. ही सेड दॅट म्हणजे हे आय कोणाबद्दल आला आहे? ही बद्दल आला आहे. ही सेड दॅट ही लिव्हचं होईल लिव्ड इन द सिटी सेंटर. इन द सिटी सेंटर अशा पद्धतीने डायरेक्ट स्पीच होईल. ही सेड आय एम गोईंग आउट. याचं काय होईल? ही सेड दॅट ही एमचं होईल ऑज. ही ऑज गोईंग आउट. He said, I have finished. Next sentence. He said that he had finished. He had been finished. He had been finished. इथं पूर्ण वर्तमान काळाचं पूर्ण भूतकाळ होईल. सॉरी, बीन नाही येणार. ही हॅड फिनिश्ड. He had finished. Thank you very much.